मित्रांनो, ठरलं तर या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सरंजामे आता इकडे विटनेस बॉक्स मध्ये आलेला असतो. तर अर्जुन त्याला काही प्रश्न विचारतो. तर त्या प्रश्नाचे उत्तर देत असताना सरंजामे म्हणतो की 2 वर्षापूर्वी साक्षीचे जे काही फिंगरप्रिंट होते ते मीच बदलले होते, ते सुद्धा साक्षीचे वडील महिपत चिर्के यांच्या सांगण्यावरनं. अशी साक्ष सरंजामे दिल्यावर मात्र महिपत आणि साक्षी एकदम हादरून जातात. त्या साक्षी ही अगोदरच रडकुंडीला आलेली असते आणि डोळे मोठे करून अगदी सरंजामेकडे पाहू लागते. कारण आयाने क्षणात पलटी मारलीच कधी, कशी काय, हा प्रश्न तिला पडलेला असतो. मग अर्जुन विचारतो, पण इन्स्पेक्टर सरंजामे, तुम्हाला त्याच ऐकण्याची गरज काय पडली? तेव्हा सरंजामे आता खरं कोर्टासमोर बोलू लागतो. कारण महिपत शिर्के त्यांच्यासाठी मला खूप पैसे देत होते. तेव्हा महिपतला आता राग येतो आणि तो रागाच्या भरात तिथे त्याच्या बाकावर असतो, जोरात हाता पडतो. दामिनीचे डोळे बंद करून घेते आणि आज खरं काय आहे ते 2 वर्षापूर्वी नक्की काय घडलं ते सांगत असतो. सगळं सत्य आज सरंजामी सांगत असतो. त्यानंतर सरंजामी म्हणतो की मी तोंड उघडू नये यासाठी म्हणून महिपत चिर्के यांनी सतत माझ्याकडे पैशाचा पुरवठा केला आणि त्यातले काही कॅशचे बंडल हे घ्या असं म्हणून तो कोर्टामध्ये पैसे सोपवणार असतो. तेव्हा तेथे मात्र महिपत आता कोंडी झालेली असते. त्या मात्र सर्व काळे धंदे उघड होतात. त्यानंतर त्याचबरोबर साक्षीला सुद्धा प्रचंड असा धक्का बसलेला असतो. साक्षी किती खोटारडी आहे हे आता रविराजला कळून चुकलेलं असतं. इकडे चैतन्य आणि सायली हे दोघेही एकमेकांकडे पाहू हसत असतात, कारण त्यांचा विजय हा निश्चित असतो. तर प्रिया मात्र नागराज एकदमच घाबरून जातात. त्यानंतर साक्षीचा राग अनावर होतो. तिला समजत नसतं आपण या प्रकरणामध्ये काय अडकलो आहे. त्यामध्येच ताडकन उठतो आणि म्हणते, खोटं आहे सगळं. ओरडून ओरडून जज साहेबांना सांगत असते. तेव्हा ती मला अडकून तुला काय मिळतं? तरी अर्जुनला ती जाब विचारतो. मग आता ती जज साहेबांसमोर हात जोडते आणि म्हणते, प्लीज जज साहेब, मला यातून वाचवा. माझं आयुष्य असं उद्ध्वस्त होऊ देऊ नका प्लीज, असं म्हणून ती अगदी लोटांगण घालायची बाकी राहते. आता आपल्या लेकीचं ही तळमळ धडपड बघताना अजिबात महिपतला पाहवत नाही. म्हणून तुला सुद्धा रागाच्या भरात उठतो आणि म्हणतो, तुझ्या आयुष्यात असं उद्ध्वस्त नाही होऊ शकत साक्षी, आणि कोणाची तेवढी हिंमत सुद्धा नाही आहे. सरंजामे आणि अर्जुन सुभेदार, तुम्हाला ना हे प्रकरण खूप जड जाणार आहे, लक्षात ठेवा. अशी सरळ सरळ जज साहेबांसमोर आणि भर कोर्टासमोर सरंजामेला धमकी देऊ लागतो. दामिनीला माहित असतं हा भडक डोक्याचा माणूस आता उगीच काही पण बोलून जाईल, म्हणून ती जरा मागे वळून पाहते. रविराजला सुद्धा आता हा गुंता काही सुटत नसतो. त्यानंतर जज साहेब ऑर्डर ऑर्डर असं म्हणून महिपत गप्प करतात. मग त्यानंतर महिपत अजूनच चौताळतो आणि म्हणतो, काय इथे भर कोर्टात माझी नाचक्की केली जाते आणि मी इथे गप बसू का? अर्जुन सुभेदार, आणि परत फेड नाही गेली ना तर शिखरे खानदानाचं नाव नाही लावणार मी तर. अर्जुन एकदमच शांत असतो, स्तब्ध उभा असतो. महिपत सगळं बोलणं ऐकून घेत असतो. त्याच्या धमक्या सुद्धा नंतर जज साहेबांना पुन्हा एकदा महिपतला गप्प बसायला सांगतात. आणि ऍडव्होकेट रमेश देशमुखला तुमच्या अश्लेषाचे गैरवर्तन हे कोर्टात खपून घेणार नाही. त्यांना शेवटची वॉर्निंग देत आहोत. आम्ही त्यांना जर गप्प बसत असं आलं नसतं तर आम्ही त्यांच्या कारवाई करणार आहोत त्यांच्यावर पण, साहेबांनी सांगितल्यावर दामिनी चटकन उठते आणि दामिनी दातोट खात अगदी रागातच म्हणते, हो शिर्के, खाली बसा. असं वागणं कोर्टामध्ये चांगलं नाही. असा खाली उल्लेख करून ती गुपचूप आता महिपत हा खाली बसतो. त्याचबरोबर साक्षी सुद्धा त्यानंतर आता दामिनी कोर्टासमोर सांगत असते, माफी सुद्धा मागते. तर इकडे दामिनी कोर्टाची त्यासाठी माफी सुद्धा मागत असते. रविराज म्हणतो, एका पोलीस अधिकाऱ्याकडून माझीही कधीही अपेक्षा नव्हती. हा एखादा अधिकारी ना डिपार्टमेंट बदनाम करू टाकतो. त्यावेळी दामिनी सांगते, पण मला सरंजामे क्रॉस
एक्सक्लेमेशन पाहिजे आहे, परवानगी हवी. तेव्हा जज साहेब लगेच परवानगी देतात. मग आता सरंजामे समोर येतो आणि म्हणतो, सरंजामे 5 जानेवारी 2023 ते जुलै 2025 नक्की किती कालावधी? तेव्हा सरंजामे म्हणतो, 2.5 वर्षाचा कालावधी झाला. बरोबर आहे. मग आता तुम्हाला जो काही सत्य साक्षात्कार झाला तो 2.5 वर्ष नाही झाला, तो अचानक आत्ताच कसा झाला? इथे येऊन साक्ष देण्यासाठी साक्ष कसं काय अर्जुन सुभेदार यांनी पैसे चारले की काय? तेव्हा हा प्रश्न सरंजामेला जेव्हा दामिनी विचारते तेव्हा अर्जुन लगेच ऑब्जेक्शन घेतो आणि पुराव्याशिवाय ऍडव्होकेट देशमुख असं कोणतेही आरोप करत नाही असं म्हणून तिथेच तोंड गप्प करतो. तेव्हा जज साहेब ऑब्जेक्शन सस्टेन असं म्हणतात. मग त्यानंतर दामिनी पुन्हा विचारते, बोला सरंजामे, तुम्ही 2.5 वर्ष हा रिपोर्ट का नाही समोर आणला? मुद्दा लपून ठेवला होता का? कारण काय होतं? बोला बोला. तेव्हा सरंजामे आता घाबरत नाही. तो सुद्धा म्हणतो, इन्शुरन्स. अहो देशमुख मॅडम, तो रिपोर्ट ना माझं खरं तर ऑफिस मध्ये होता. कसं ते सांगू? माझ्या प्रायव्हेट केबिन मध्ये होता. तुम्हाला माहित असेल की सारख्या निर्दयी माणसाबरोबर व्यवहार करायचा असतो तेव्हा तुम्हाला स्वतःची सुरक्षा अगोदर बघावी लागते आणि माझी जोपर्यंत गरज होती तोपर्यंत ते मला नेहमीच पैसे पुरवत राहिले. पण आता गरज संपल्यावर मला जीवे मारायची सुद्धा मागे पुढे ते पाहत नाहीत. असं काळ सत्य तो आता कोर्टासमोर सांगतो. तेव्हा सरंजामे आता महिपतकडे पाहतच, तर आता महिपतचा रागाचा पारा अगदी चढलेला असतो. त्यानंतर सरंजामे सांगतात, म्हणून तो रिपोर्ट मी अगदी सुरक्षित ठेवला होता. ठेवला ठेवला होत नाही असं ठेवला होता, कारण असा वेळ आल्यानंतर दबाव टाकला जातो, उपयोगी पडतो ना. म्हणून तो जज साहेब विचारतात, ऍडव्होकेट दामिनी देशमुख, इन्स्पेक्टर सरंजामे यांना तुम्हाला आणखी काही प्रश्न विचारायचे आहेत का? तेव्हा आता प्रश्न नो नो येणार असं म्हणून जागेवर जाऊन बसा असं म्हणून सांगतो. अर्जुन आता पुढे येतो आणि लगेच सरंजामे बाजू मांडत कोर्टाला पटवून देत असतो की त्याला उशीर झाला होता, कारण सरंजामे याबद्दल पोलीस ऑफिसर जागा झाला. त्यांनी बरीच वर्ष सरकारी नोकरी केली आहे आणि आता रिटायर झाल्यानंतर सुद्धा गुन्हेगारांना पकडण्यासाठी आमची मदत करत आहेत. आता मी कोर्टाला विनंती करतो की त्यांना माफीचा साक्षीदार केलं जावं. तेव्हा याचा विचार कोर्ट नक्कीच करेल. जज साहेब म्हणतात, तेव्हा आता थँक्यू युअर ऑनर असं अर्जुन म्हणल्यानंतर दामिनी आता पटकन उठते आणि अगदी लगेच येते आणि युअर ऑनर अर्थ असा होत नाही की असं म्हणून आता ती पुढे साक्षीबद्दल बोलणार असते. तेव्हा अर्जुन म्हणतो, रिलॅक्स राहावं ऍडव्होकेट मॅडम, तुमचं वाक्य आहे ना ते मी कम्प्लीट करतो असं म्हणून तो दामिनी भाषेत आता जज साहेबांना सांगतोय. युअर ऑनरचा अर्थ असा होत नाही की माझ्या साक्षी ही विलाचा खून केला असंच म्हणायचं होतं ना तुम्हाला? तो दामिनीला विचारतो. तो दामिनी एकदम गप्प राहते. तर आता अर्जुन असं म्हणतो, दामिनी भाषेत बोलल्यामुळे मधुभाव हसू लागतात. मग अर्जुन म्हणतो, तो अहो तुमचं जे वाक्य आहे ना अख्खा महाराष्ट्राला पाठ झाले. आता अहो ऍडव्होकेट देशमुख साक्षीचे फिंगरप्रिंट त्या पिस्तुलावर सापडले आहेत, तरी तुम्हाला असं वाटतं की तुमचे वाक्य कोर्टामध्ये काम करतील? मग आता दामिनी सांगते, ऍडव्होकेट सुभेदार पिस्तुलावर मधुभाऊ पाटलांची सुद्धा फिंगरप्रिंट सापडेल. आता युअर आमच्याकडे आई विटनेस आहे आणि म्हणून मी प्रिया मधुकर तेव्हा रविराज रागातच प्रियाकडे पाहतो. तर प्रिया एकदम गप्प झालेली असते. आता दामिनी कोर्टाला सांगते, तिने स्वतःला मधुकर पाटलांना विलासवर गोळी झाडताना पाहिले आणि कुठलीही मुलगी स्वतःच्या बापाविरुद्ध खोटी साक्ष कधी देणार नाही. अगदी मानलेले वडील असलेला आहे तरी मग अर्जुन सुद्धा म्हणतो, ती मुलगी जर प्रिया मधुकर असेल तर तिच्या बाबतीत काही शक्य आहे. तुम्हाला चांगलंच माहित आहे. ऍडव्होकेट देशमुख शिवाय साक्षी शिर्के ह्या नेहमी कोर्टामध्ये खोटं बोलत आले आहेत. मग त्यानंतर ते लोकेशन रिपोर्ट, त्याचबरोबर त्या रिपोर्ट मध्ये केलेली सुद्धा 13 तारखेनंतर 11 तारखेला होतं आणि आता सुद्धा ती फिंगरप्रिंट पिस्तुलावर सापडले आहेत. तेव्हा तितकं खरं आहे असं अर्जुन आता दामिनीला म्हणत असतो. साक्षीने जे काही केलं ते सांगत असतो. तेव्हा दामिनी सुद्धा आधी पटकन बोलते आणि ठीक आहे, अहो सापडले नसतील तिचे सुद्धा फिंगरप्रिंट त्याच्यावर. अहो त्या पिस्तुलाला धरून झाटापट झाल्यानंतर साक्षीने सुद्धा थोडेफार फिंगरप्रिंट त्याच्यावर पण उमटणार. दामिनी आता म्हटल्यानंतर बरोबर आहे. इकडे आता साक्षी एकदम डोळे मोठे करून दामिनीकडे पाहते, कारण एवढ्या भर कोर्टात दामिनी काय बोलून गेली पटकन तेच तिला कळलेलं नसतं.
अर्जुनचा बरोबर नेमका शब्द आता तिचा पकडलेला असतो. लगेच जजसाहेबांना सांगतो, पॉइंट युअर ऑनर लॉर्ड म्हणून म्हणत असतो. त्याने आता दामिनी तिच्या शब्दामध्ये अडकलेली असते. तेव्हा आता असणार सर्वजण अर्जुनकडे पाहत राहतात. मग आता अर्जुन हसतो आणि म्हणतो, थँक यू ऑनर. ऍडव्होकेट देशमुख हे मान्य करतात की विलासचा खून झाला तेव्हा साक्षी शिर्के ही आश्रमातच होती आणि त्या झटापटीमध्ये सुद्धा सामील होती. आता दामिनी तिच्या शब्दामध्ये अगदी पुरती अडकलेली असते. ते पाहून आता इकडे साक्षी मात्र डोळे बंद करून घेते. सायली कुसुम मधुभाऊ यांना मात्र आनंद झालेला असतो. मग त्यानंतर अर्जुन आता साहेबांना सांगतो, लवकरच ऍडव्होकेट दामिनी देशमुख यांना या सुद्धा आता मान्य करतील की विलासचा खून साक्षीनेच केला आहे. तेव्हा अर्जुनकडे आता मधुभाऊ रविराज त्याचबरोबर सायली कुसुम खूप कौतुकाने पाहत असतात. कारण अर्जुन कोर्टामध्ये जे काही स्टेटमेंट केलेलं असतं ते खरं असतं. ते आज बघण्यासारखं असतं. त्यानंतर आता अर्जुन त्यांच्या जागेवर बसू लागतो. चैतन्यकडे पाहून असतो. आज कोर्टामध्ये काय झालं याचा आढावा घेत जज साहेबांना सांगत असतो. आज सादर केलेल्या पुराव्यानुसार कोर्ट इन्स्पेक्टर सरंजामे यांना माफीचा साक्षीदार म्हणून घोषित करता आलं पाहिजे. सरंजामे हे ऐकल्यानंतर मात्र त्यांना आनंद होतो. त्याबरोबर अर्जुन सरंजामे पाहत राहतो. इकडे महिपत आणि दामिनी मात्र त्याच्याकडे पाहत असतात. मग जज साहेब पुढे सांगतात, तसेच मी साक्षी शिर्के यांच्या बोटाचे ठसे हत्यारावर मिटल्यामुळे त्यांना हे कोर्ट संशयित ठरू शकते. पण तरीही मी साक्षी शिर्के या खुनी आहेत असं सिद्ध नाही होत. आणि हे सिद्ध करण्यासाठी ही कोर्ट अर्जुन सुभेदार यांना शेवटची संधी देत आहे. आता कोर्टाने तुम्हाला दिलेल्या या महिन्याभरात मुदतीत आता उरलेले सर्व पुरावे कोर्टामध्ये सादर करावेत असं म्हणून कोर्ट कामकाज संपलं असं जाहीर करत असतात. अर्जुन समोर मोठं आव्हान शेवटचं असतं. म्हणजे साक्षी या प्रकरणात दोन्ही आणि तिन्ही विलासचा खून केलाय. सगळेजण अर्जुनकडे पाहत असतात. अर्जुन चेहऱ्यावर थोडा सुद्धा कॉन्फिडन्स ढळत नाही. त्यामुळे कामकाज संपल्यावर सर्वजण बाहेर आलेले असतात. साक्षी, महिपत आणि दामिनी सुद्धा समोर येतात आणि नेमकं अर्जुन जवळ उभे राहतात. आणि दामिनी अर्जुनकडे पाहून हसते आणि म्हणते, अर्जुन हे बघ, तुझ्यापेक्षा मोठी आहे म्हणून अनुभवावरून सांगते. हा तू या केसचा नाद ना आता सोडून दे. अरे तू कितीही आटापिटा केलास तरी ही सिद्ध करू शकणार नाहीस की खून साक्षीनेच केलाय. मग तू कसे केस हँडल करणार? तुमची नाचक्की होणार. उगीच कशाला ना आटापिटा. मग आता अर्जुन म्हणतो, नाचक्की माझी होते की तुझी होते बघूया की, तुमची होते बघूया की. आपण आता कोर्टामध्ये ज्या भिंती वाटत आहेत ना तिथे आतमध्ये तिथे कोर्ट हरणार. ती लोक कोर्टाच्या बाहेर असं काहीतरी बोलतात. तेव्हा दामिनी हसतच म्हणते, ठीक आहे, तुला जर माझं काय ऐकायचं नसेल तर मी कशाला उगीच बोलू. मी तुला फक्त एवढंच सांगेन की फक्त एक दिवस उरलाय आणि या एका दिवसात तू काय तीर मारणार आहेस ना अर्जुन, ते तुझं तुलाच माहित नाही. तर सायली आता दोघांमध्ये काहीच बोलत नाही. एकदम शांत उभी असते. साक्षी सुद्धा सायलीकडे पाहू आता हसत असते. तिथून जाते. मग आता सायली अर्जुनला सांगते, दामिनी, निदान एक गोष्ट तर खरी बोलली की आपल्या हातामध्ये उद्याचा एक शेवटचा दिवस आहे आणि आपण सत्याच्या खूप जवळ येऊन पोचलो आहे. परंतु सत्यापर्यंत अजून पोहोचलो नाही. आता कसं पोहोचायचं? आता आपण तिथपर्यंत असा सायली अर्जुन विचारतो. तर अर्जुन त्याच विचारात असतो. इकडे दामिनी आता गाडीत बसायला जाणार. तेवढ्यात महिपत मागणे येतो आणि म्हणतो, एक ना अहो देशमुखबाई, ऐका ना, मला माफ करा ना. अहो कोर्टामध्ये माझा तोलच गेला. मग कसा आहे ना, जज साहेबांसमोर बोंबाबोंब करायला नको होती. मी पण काय झालं ना, मला जरा टेन्शन आलं होतं. त्या सरंजामेना ना मी तर बघणारच आहे, पण त्याच्या त्याने जो जबाब दिला आहे तुम्ही अर्जुनला, जो टोला आणला, त्यानंतर मला जरा बरं वाटलं. म्हणजे कोणता डायलॉग माहित आहे का? साक्षी त्या आश्रमात होती आणि म्हणजे खून तिनेच केला असं होत नाही. हा डायलॉग मग आता साक्षी म्हणते, आता फक्त एक दिवस उरला आहे. आता हिअरिंग मध्ये अर्जुन जरी एक पाऊल आपल्या पुढे असेल तरी त्याच्याकडे वेळ कमी आहे. त्याच वेळ कमी असल्यामुळे दामिनी म्हणते, वेळ संपला नाही असं वेळ संपत आलाय. भले मी त्याला आता म्हणत असेल की एकच दिवस त्याच्याकडे आहे, पण तो अर्जुन सुभेदार आहे. एका दिवसात तो इकडची दुनिया तिकडे पण करू शकतो आणि हे विसरून आपल्याला अजिबात चालणार नाही. तेव्हा साक्षी विचारते, मॅम तुम्हाला टेन्शन आले का हो? मग महिपत म्हणतो, अहो तुम्हाला टेन्शन घेऊन कसं चालेल? तर जे काही घडलं त्यामुळे आमच्या सगळ्या आशा तुमच्यावर अवलंबून आहेत.
तुम्ही जर तोंड पाडलं तर आम्ही नक्की कोणाकडे बघायचं, असं जेव्हा मी पण विचारतो तेव्हा दामिनी म्हणते, अहो शिर्के, प्रत्येक खेळामध्ये शेवटचा डाव हा खूप महत्वाचा असतो आणि आता आपण अशा टप्प्यावर आहोत जिथे जिंकण्याची आशा आणि परंतु हारण्याची भीती सुद्धा तेवढीच आहे. त्यामुळे साक्षी आणि महिपत हे दोघे जरा घाबरत असतात. त्यानंतर रात्री आता दामिनी आपल्या ऑफिसमध्ये असते. पण आता अजून जे काही स्टेटमेंट कोर्टामध्ये केलं आणि त्यावरती मी पटकन जे काही बोलले गेले ते सगळं काही प्रसंग तिला आठवतात की त्या झटापटीमध्ये होती साक्षी आणि असतील असली तरी त्या पिस्तुलाचे फिंगरप्रिंट तिथे हे सारखे सारखे शब्द तिच्या कानावर घुमत असतात. त्यामुळे ती अगदी कासावीस होते, बेचैन होते. तिला काहीच सुचत नसतं काय करावं आता. ती आज कोर्टामध्ये कोण काही बोलून गेले गेले असते. मग त्यानंतर सुद्धा अर्जुन अगदी कोर्टासमोर सांगितलेलं असतं. दुसरीकडे साक्षी आता घरी जाते, घाबरलेली असते. आता एकच दिवस राहिल्यामुळे तिला आता मनातून खूप भीती वाटत असते की काय होणार, मला शिक्षा होणार नाही ना. महिपतच्या मांडीवर डोकं ठेवून ती खूप रडत असते. मग महिपत म्हणत असतो, लहान बाळासारखं तिला समजावत असतो. दुसरीकडे अर्जुन आणि सायली या दोघांनाही झोप येत नसते. अर्जुनच्या डोक्यात सुद्धा आता जज साहेबांचे हे शब्द असे कानात घुमत असतात की एवढं सगळं होऊन देखील साक्षी शिर्के संशय आहेत, परंतु त्यांनीच खून केलाय. अर्जुन हे ऍडव्होकेट देशमुख सुभेदार सिद्ध होत नाही, त्यामुळे तुम्हाला ही शेवटचा संधी देण्यात येत आहे. मग आता सायलीला सुद्धा हे सगळं आठवत असतं. दोघे झोपले नसतात, त्यामुळे दामिनी सुद्धा खूप घाबरलेली असते. इकडे प्रियाची सुद्धा सेम अशीच अवस्था झालेली असते. कारण आता पुढच्या हिअरिंग मध्ये कोण जिंकणार आहे कोण हारणार याची भीती असते. विजय होणार कोणाचा आणि कोण हरणार याची भीती सगळ्यांनाच असते. दुसरीकडे महिपत साक्षीला सुद्धा झोप येत नसते. आता सगळेजण आता आपापल्या विचारात असतात, कोणाला काय करावं हे सुचत नसतं. मग आता दुसरा दिवस उजाडतो तर प्रिया आता आवरून बाहेर असते हॉलमध्ये मोबाईल मध्ये डोकं घालून. तेवढ्यात पूर्ण जे येते ते येतात आणि म्हणतात तन्वी बाळा. मग आता प्रियाच्या ऑलरेडी मनात राग असतोच, कारण ती केसचा विचार करत असते. त्यामुळे ती म्हणते, हो आता तुला तिथे गार्डन मध्ये बाहेर फिरायला असेल, फेऱ्या घालायच्या असतील ना, आता माझ्याशिवाय तुझी दुसरी सेवा तरी कोण करणार, असं टोमणा मारून ते पूर्णाजीना म्हणते. तेव्हा पूर्णाजी एकदम कॅज्युअली ती बोलणं घेतात आणि म्हणतात की हो बेटा, मला बाहेर गार्डन मध्ये फेऱ्या मारायच्या असतात, चल ना जरा घेऊन मला. प्रिया रागात पूर्णाजी हातात कसा बसा पकडते आणि अगदी तिला ओढत तोडत ती बाहेर घेऊन चाललेली असते. तिचं लक्ष सगळं मोबाईल कडे असतं आणि पूर्णाजी तिला म्हणत असतात की अगं जरा सावकाश चल. परत प्रिया कसली ऐकते, प्रिया तिच्या नादात असते. थोडं पुढे गेल्यानंतर आता पूर्णाजी पाय प्रियाच्या ओढणीवर पडतो. नेमकी सायली आता तिथे जिन्यावरून आपल्या रूम मधून खाली येतेच. आता विमल सुद्धा गार्डन मधून आतमध्ये येत असते. तेव्हा दोघीचही नेमकं लक्ष पूर्णाजीकडे जातं. पूर्णाजीचा घसरून तिच्या ओढणीवर खाली पडणार असतात. तेवढ्यात पूर्णाजी असं सायली जोरात ओरडते व तर विमल पटकन पूर्णाजीला पकडते. विमल काळजीने विचारते, पूर्णाजी तुम्हाला लागलं काय हो, दुखते काय? मग प्रिया मनातच विचार करते, म्हातारे सुद्धा इथे माझा हात धरलेला असताना पळायचं होतं काहीला, आता सगळे माझ्या नावानेच ठणाणा करणार. त्यावेळी आता विमल पळीच बकरा बनते. असं म्हणून रागात ती विचारते, काय हो विमलताई, अहो लक्ष देत नाही का? तुझ्यामुळे जर पूर्णाजी आता खाली पडली असती तर. मग आता विमल म्हणते, हो तन्वीबाई, तुम्ही हे काय बोलताय? मी तर बाजूने गेले, माझ्या सदा हात सुद्धा नाही लागला पूर्णाईने. मग आता काय तू उलट उत्तर देतेस काय? तुला काही फरक पडत नसताना माझ्या पूर्ण आजीचा एखादा हार्टबीट मोडला असतो तर? तेव्हा पूर्ण आजी म्हणतात, अगं तन्वी, तेव्हा पूर्ण आजी म्हणतात, तन्वी एक पण प्रिया काही बोलून देत नाही आणि म्हणते, पूर्णाजी तू थांब गा, उगीच तिची बाजू घेऊ नकोस. सगळ्यांनी डोक्यात ओढून ठेवले म्हणून ही तसं वागत आहे. मोलकरींसारखं वागवावं असं रागात ती विमल म्हणते. तेव्हा सायली रागाच्या भरात पुढे येते आणि प्रिया चांगलेच सुनावते. म्हणते, एक शब्द सुद्धा बोलू नकोस. हा प्रिया ग, माझं ना अगदी चांगलं लक्ष होतं, कारण तेव्हा तू पूर्णाजींना बाहेर घेऊन चालली तेव्हा त्यांच्याकडे तुझं अजिबात लक्ष नव्हतं. अगं चालताना ना तुझ्या या ओढीमध्ये अडकून पडणार होत्या.
मग पूर्ण आजी रागात म्हणतात, मी तेच सर सांगण्याचा प्रयत्न करते, पण ही तन्वी कसली आहे ऐकते. मग आता त्यावेळी प्रिया म्हणते, पूर्ण आजी तू तिचं नको ऐकूस, तिला काय सगळ्या नोकरांचा पुळका येत असतो. मग पूर्ण आजी म्हणतात, अगं मला स्वतःचे डोळे स्वतःची अक्कल आहे की तेवढ्यात आता घरातील सगळेजण देतात. आणि काय झालं पूर्ण आजी विचारतात. पूर्ण आजी घडवलेला सर्व प्रसंग सांगू लागते. ओढणी मी पाय घसरून पडणार होते, पण हिने मला सावरण्याऐवजी माझाच हात सोडून दिला. प्रियाचा खोटारडेपणा सर्वांसमोर त्या उघड झालेला असतो. त्यावेळी हे बघा, पूर्ण आजी, अगं तू विमल ताई मुळे पडणार होती, तुम्ही किती माझ्या विश्वास दाखवाल तरी हेच खरं आहे असं म्हणून ती रागात तिथे जाते. तेव्हा आता चैतन्य म्हणतो, म्हणजे तन्वी स्वप्न आजींना पाडलं आणि ब्लेम मात्र विमलताईंवर टाकताय. तेव्हा विमल शपथ घेऊन सांगते, मी नाही पाडलं पूर्ण आजीनं. तेव्हा प्रताप म्हणतो, आहो नको नको काळजी करू नको, आमचा आहे तुझ्यावर विश्वास. पण पूर्ण ही मुलीच दिवसेंदिवस वागणं विचित्र होत चाललंय. त्यानंतर कल्पना पूर्ण आजींना घेऊन रूम मध्ये जात. प्रताप देखील त्यांच्यासोबत जातो. तेव्हा सायली आता म्हणते, प्रिया एवढी आतून बाहेरून ओळखते ना, कधी ती स्वतःची चूक कबूल करणार नाही, नेहमी दुसऱ्याची तोफेच्या तोंडून देत राहते. तेव्हा अर्जुन म्हणतो, मी हे बघितलं, कारण सगळे आता तिला ओरडून म्हणत असतात. तिने सगळे आरोप विमल त्यावर ढकललेले असतात, स्वतः सेव्ह करून घेतलेलं असतं. तेव्हा अर्जुन चैतन्य सांगतो, एक काम करून तू खुनाच्या दिवशी सगळ्या वस्तूंवर जे काही फिंगरप्रिंट होते ना, ते सगळे मला आत्ताच्या आत्ता आणून सरांजामे बरोबर सुद्धा बोलून घे. तू लोकेशन पाठव, त्या लोकेशन मला रिपोर्ट आणून दे, कारण मला लोकेशनवरचे रिपोर्ट मिळाल्यानंतर एका महत्वाच्या कामासाठी जायचं. तेव्हा चैतन्य म्हणतो की मला. त्यानंतर अर्जुन आपल्या बॅग मधून ती चॉकलेट्स काढतो आणि चॉकलेट कडे पाहत राहतो आणि त्याने आता दुसरं चॉकलेट सुद्धा लगेच खाल्लेलं असतं. त्यावेळी ते चैतन्याला समजून जातं अर्जुनकडे आता काहीतरी जेणेकरून साक्षी अडकेल. चैतन्य आणि साहिल त्याच्याकडे पाहून हसतात. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये पत्रकार कोर्टाबाहेर असतात आणि संपूर्ण महाराष्ट्रात गाजत असलेल्या वात्सल्य आश्रमाची केस आज शेवटचं हिअरिंग आहे. असं आज मधुकर पाटलांना शिक्षा होईल आणि पाटील निर्दोष असतील. खरा खुनी सापडणार का? तर दुसरीकडे अगदी गत असं बाहेर लागलेले असते. अर्जुनच्या घरातील सगळेजण शेवटची हिअरिंग असल्यामुळे आलेले असतात. साक्षी शांतपणे अर्जुनला सांगते, ते फोनचं लोकेशन त्या आश्रमामध्ये का सापडले मला माहित नाही, पण अर्जुन आता 13 जानेवारीच्या रात्री मग जेव्हा आश्रमात कोणी नव्हतं तेव्हा तुम्ही तिथे गेला आहात का, असा अर्जुन जेव्हा साक्षीला प्रश्न विचारतो तेव्हा मात्र तिची कोंडी होते. तेव्हा अशा मालिकेच्या पुढील भागासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि काही फास्ट बोलल्यामुळे काही चुकलं असेल तर मला माफ करा. मालिका आवडल्यास आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला तर मग धन्यवाद.